नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुणे कारागृहासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार मित्रांनो. कारण की लक्षात घ्या की पुणे कारागृहासाठी लेखी परीक्षा जी राहिलेली आहे आणि ग्राउंड देखील राहिलेलं आहे, लेखी परीक्षा प्लस ग्राउंड हे दोन्ही पण प्रोसेस चालू आहे. आता सध्या पुणे कारागृहाचं जे ग्राउंड चालू आहे, आज आपल्याला माहीत आहे की कशाप्रकारे पुणे कारागृहाचे आपण अपडेट बघत आलेलो आहे. कित्येक दिवस झालं पुणे कारागृहाचा जे विषय जो आहे तो लांबणीवर पडला होता आणि बऱ्याच दिवसानंतर ते ग्राउंड देखील चालू झालं होतं. आणि त्यानंतर आणखीन एक मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंड जे आहे ते लांबणीवर पडलं होतं. ते कशामुळे पडलं होतं त्याची देखील आपल्याला कारणं माहिती आहेत आणि त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि लेखी परीक्षेमध्ये आपल्याला किती मार्क घ्यावे लागणार आहेत, मुलींसाठी किती मार्क घ्यावे लागणार आहेत, मुलांसाठी किती मार्क घ्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर नवीन पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ते कधी येणार आहे. तर नवीन पोलीस भरतीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो उचलून धरलेला आहे. आणि नवीन पोलीस भरतीचा त्याच्यासाठी जागा कधी येणार आहे, जागा आपल्याला माहिती आहे. जागा मी तुम्हाला सांगितलं होतं मार्च महिन्यामध्ये जागा यायला चालू झालेल्या आहेत, पूर्णपणे जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आता जो महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो जाहिरात कधी येणार, कारण की जाहिरातीच्या प्रतीक्षेत स्वतः मी देखील आहे. कारण की आपल्याला जे ज्ञान आपल्याला जवळ आपल्यापर्यंत आहे ते जर आपण लोकांना दिलं तर आपल्याचं जे ज्ञान जे आहे ते वाढत असतं, अशी म्हण आहे. कारण की ज्ञान दिलेलं ज्ञान वाढते. अशा प्रकारे त्याच्यामुळे आपला जो प्रयत्न असतो तो पोलीस भरतीच्या प्रत्येक मुलापर्यंत आपली माहिती गेली पाहिजे. कारण की जेणेकरून त्यांना एकदम त्यांच्या जडणघडणीसाठी एकदम उपयुक्त पडेल. कारण की आपल्या जवळ जी माहिती असेल तर जी दाबून न ठेवता जी बाहेर काढण्याची गरज आहे ती काढली पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं की नवीन पोलीस भरती जाहिरात जी आहे पूर्णपणे जागा देखील आलेल्या आहेत. त्या जागाचं मी टेलिग्राम चॅनल लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. त्या पूर्णपणे आतापर्यंत जागा आलेल्या आहेत. त्या पूर्णपणे जागाच्या पूर्णपणे यादी जी आहे ती टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकताय. आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन बघून घ्या. कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती जी तुम्हाला सांगत आहे आणि तुमच्याकडे देखील सांगत आहे. त्याच्यामुळे तो फक्त तुम्हाला मोफत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण, मोफत पोलीस भरतीसाठी माहिती, मोफत पोलीस भरतीसाठी पूर्णपणे तासिका जी बघायची असेल ते आपले फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की कुठलाही ₹1 द्यायचा नाही, फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं मित्रांनो. कारण की जेणेकरून तुम्हाला देखील अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती उपयुक्त माहिती तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळेल. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय तर नवीन पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट देखील सांगणार आहे. पुणे कारागृहाचं जे लेखी परीक्षेला किती मार्क घ्यावे लागणार आहेत, कुठल्या कास्टच्या विद्यार्थ्याला किती मार्क घ्यावे लागणार ते देखील सांगणार आहे. कारण की आपण बघितलेलं आहे की लेखी परीक्षेमध्ये मार्क आप कशा प्रकारे पडतात. आता सध्या ग्राउंड चालू आहे आणि ग्राउंडमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्कांचा आवरेज देखील आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की 36, 38, 40, 34 अशा प्रकारे मार्क जे आहे ते मुलांचा आवरेज आलेले लईत लई 42 मार्क. ह्याच्या पुढे बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणजे सरासरी मार्क ह्याच्यापर्यंत पडले आहेत मित्रांनो. लक्षात घ्या ग्राउंडला अशा प्रकारे मार्क पडलेत, जेणेकरून आपल्याला कळेल की लेखीचा कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे, ग्राउंडचा कट ऑफ कशा प्रकारे लागणार आहे हे देखील तुम्हाला आज पूर्णपणे कळून जाणार आहे. कारण की बघू शकता 36 मार्कवाले बरेच विद्यार्थी आहेत आजपर्यंत ग्राउंड झालेले आणि मुलींचं देखील त्याच प्रकारे ग्राउंड झालं. तर आता ह्याचे नुकसान कशामुळे झालेलं आहे, कशामुळे कारण की बऱ्याच जणांनी अफवा उठवली होती की पुणे कारागृहाचं जे ग्राउंड होणार नाही. परंतु मी एकमेव तुम्हाला सांगत होतो की 100% पुणे कारागृहाचं ग्राउंड होणार आणि त्याला सुरुवात देखील झालेली. आता बऱ्याच मधल्या कालावधीमध्ये आणखीन त्याच्यामध्ये स्थगिती आणली होती. बऱ्याच जणांचं ॲडमिट कार्ड आलं नव्हतं, पण आता 25 तारखेपर्यंत जी पूर्णपणे ॲडमिट कार्ड आलेले आहेत आणि ही पूर्णपणे ॲडमिट कार्ड आल्यानंतर बघू शकता तर 50% ग्राउंड जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. 50% ग्राउंड जे आहे त्याच्यामुळे नवीन पोलीस भरतीला ही पुणे कारागृह सर्वात मोठा अडथळा ठरायला लागलेला आहे. पुणे कारागृह नवीन पोलीस भरतीसाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे पुणे कारागृह. कारण की जुनी पोलीस भरती प्रक्रिया आधी जर राबवली नाही आणि नवीन पोलीस भरती अंमलात आणता येत नाही. कारण की आपल्याला माहिती आहे की नवीन पोलीस भरतीची अंमलबजावणी करत असताना पाठीमागचा पूर्णपणे फापट पसारा जो आहे तो आटपावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला पुढील नवीन कार्य करायला सुरुवात होत असते. कारण की आपल्याला माहिती आहे जर आपण एखादं आपल्याला एक आपलं समजा आपलं एक पत्र्याचं शेड आहे आणि त्या पत्र्याच्या शेडच्या जागी आपल्याला जर तिथं बंगला बांधायचा आहे तर सर्वात आपल्याला प्रथम काम काय करावं लागतं, तर ती पत्र्याची शेड जी आहे तिथून निष्ठानाबूत करावं लागतं, म्हणजे पूर्णपणे काढून टाकावं लागतं आणि त्यानंतर त्या घराची जी जडणघड उभारणी सुरुवात करायची. अशाच प्रकारे पोलीस भरती देखील प्रोसेस आहे ही पुणे कारागृहाची पूर्णपणे पाठीमागचा जो लेखी परीक्षा झाल्यानंतर पूर्णपणे रिझल्ट लागल्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. त्याच्या आधी ह्या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात जी आहे ती येणार आहे. 100% जाहिरात ही मार्चमध्ये पडणार आहे. त्याच्यामुळे कुठलाही शंका घेऊ नका मित्रांनो. कारण की तुम्ही आता म्हणताल की सर तुम्ही म्हणता होता की मार्चमध्ये जाहिरात पडणार, पण आता एक कसं काय जाहिरात पडायला गेली तर तुम्हाला सांगत आहे की त्याच्या आधी तुम्हाला उदाहरण सांगितले कशा प्रकारे पाठीमागचा फापट पसारा काढावा लागतो, त्यानंतर नवीन पोलीस भरतीला हात घालता येतात. आता ह्या मार्च महिन्यामध्ये फक्त तारखा ज्या आहेत त्या 2-3 दिवस पुढे मागं होऊ शकतात. कारण की फिक्स तारीख सांगता येणार नाही, पण मार्च महिन्यामध्ये 100% ह्या पोलीस भरती जाहिरात ह्याच महिन्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ह्याच महिन्यामध्ये
पोलीस भरती जाहिरात जे पडणार आहे ह्याच्यावर कुठल्याही मनामध्ये शंका आणू नका. 100% पोलीस भरती होणार आहे. 100% ह्याच्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीला सामोरं जावं लागणार आहे. 100% तुम्ही तयारी चालू करा. 100% लेखीला तयारी करा. 100% ग्राउंडची तयारी करा. तुम्हाला पूर्णपणे उपयोग ह्याच्यामध्ये होणार आहे. आणखीन एक ह्याच्यामध्ये बघू शकता जरा जाहिरात सांगितलेलं आहे. आता पुणे कारागृहाचं लेखी परीक्षा कधी होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. आता म्हणताल तुम्ही मार्चमध्ये जर जाहिरात पडणार आणि पुणे कारागृहाचा कसा विषय होणार, तर पुणे कारागृहाचे देखील बघू शकताय. तर 1 एप्रिलपर्यंत हे लेखी परीक्षेला सुरुवात होऊ शकते मित्रांनो. 1 एप्रिलपर्यंत पुणे कारागृहाच्या लेखी परीक्षेला सुरुवात होऊ शकते. आणि ही नवीन पोलीस भरती जाहिरात जी पडल्यानंतर त्यानंतर 1 ते 1.5 महिन्याच्या मध्ये फॉर्म भरण्यासाठी वेळ असतो. त्याआधी ही पूर्णपणे कारागृहाची जी पूर्णपणे प्रक्रिया संपून जाईल. आणि मे जून महिन्यामध्ये ह्याचं ग्राउंड देखील होऊ शकतं. आपलं नवीन पोलीस भरती ह्याच्यामध्ये पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे. आता सरकारी नोकरीचं पूर्णपणे वातावरण जे आहे ते फिरलेलं आहे. पूर्णपणे सरकारी नोकरीच्या बाजूने जे सरकारचं भूमिका ठरलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे बदल देखील होत आहेत, आपल्याला बघायला मिळत आहेत. दिवसेंदिवस ह्याच्यामध्ये नवीन आपल्याला जाहिराती बघायला मिळत आहेत. आता शिक्षक भरतीचं देखील पदं मंजूर झाली आहेत. आपण पाठीमागच्या कालावधीमध्ये बघितलं होतं तर 33,000 पोलिसांची भरती देखील होणार ह्याच्यामध्ये सांगितलं होतं. आतापर्यंत आपल्याला 17,000 ते 18,000 पदं जी आपल्यापर्यंत आलेली आहे त्याची देखील टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ते देखील फॉलो करून घ्या. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला तुम्हाला ₹1 देखील लागत नाही. फक्त तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती जी आहे ती परफेक्ट माहिती जी तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळेल. त्यामुळे तुमचं पूर्णपणे जे आहे ह्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं आतापर्यंत मुंबई चालकच्या देखील जागा आलेल्या आहेत. मुंबई शिपाई पदासाठी 4,842 मुंबई शिपाई पदासाठी जागा आल्या मित्रांनो. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईसाठी जागा आहेत आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर मीरा भाईंदर, नागपूर, सांगली, कोल्हापूर, चंद्रपूर, ठाणे, सोलापूर संपूर्ण जिल्ह्याची जागा जे आपल्यापर्यंत बघायला मिळतात. धाराशिवची देखील जागा आलेल्या आहेत, जे कोण धाराशिवची असतील. कारण की आपल्या जवळचा जिल्हा आहे मित्रांनो. जर कोणी असेल तर मला लगेच मेसेज करा. तुम्हाला जर पूर्णपणे लगेच PDF पाठवून देतो कशा प्रकारे जागा आली. धाराशिव जिल्ह्याला देखील चालकच्या पदाच्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्ही विचार करा. कारण की आपण आता बरेच जण आपल्याला माहीत आहे मुंबईला 4,842 पदं जी आहेत. आता बरेच जण काय करतात दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे काय करतात की मुंबईला फॉर्म भरतात. कारण की अशा प्रकारे काय नुकसान होतं की जे खरोखरच पोलीस भरतीच्या लायकीची पोरं देखील असतात ते देखील तिथे मागं पडून जातात. कशामुळे तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मुलं जे आहेत होडाचढी आलेली असतात. कुणीही देखील उठतं मुंबईला फॉर्म भरतं. पण अशा ठिकाणी जे आपल्या जवळचं जिल्हा सोडतात, म्हणजे समजा मी सोलापूर जिल्ह्यात आहे, सोलापूर जिल्ह्याच्या देखील जागा आहेत आणि मी तिथलं सोडायचं आणि बाहेरच्या जिल्ह्यात हुडकायचं. म्हणजे असं न करता जे आपण ज्या जिल्ह्यात त्या जिल्ह्याला जागा जर भरल्या तर 100% आपलं तिथे 100% म्हणजे योग्य प्रकारे काम होऊ शकतं. म्हणजे व्यवस्थितपणे जागा देखील राहतील आणि योग्य पोलीस प्रक्रिया देखील चालेल. कारण काय ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, काय ठिकाणच्या जिल्ह्याच्या जागा देखील शिल्लक राहिलेल्या आहेत. कारण कशामुळं तर बरेच विद्यार्थी बाहेर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात आणि त्या ठिकाणी जे ठराविक जिल्हे असतात जे जास्त माहितीचे नसतात त्याच्यामुळे तिथल्या जागा जे शिल्लक राहतात. आता चंद्रपूरच्या देखील जागा आहेत ज्या चांगल्या प्रकारे जागा आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि सर्वात प्रथम तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती आपल्या यूट्यूब चॅनल बघायला मिळेल. धन्यवाद.